राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे. 7 जागांसाठी 7 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. भाजपला 4, शिंदे शिवसेनेला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, अशा ह्या 7 जागा आहेत. मात्र या 7 जागांमध्ये जे उमेदवार दिलेले आहेत, शरद पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले होते. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. पण जे आता उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्याच्या मागची पक्षानं उमेदवारी देताना काय समीकरणं पाहिली त्याची आपण चर्चा करूया. भाजपचे जर तुम्ही नावं पाहिली, भाजपचे जर उमेदवारांची नावं पाहिली तर त्याच्यामध्ये विनोद तावडे, RPIचे प्रमुख मंत्री रामदास आठवले. तिसरं नाव सगळ्यांना धक्का देणारं होतं ते म्हणजे नागपूरच्या माजी महापौर आणि आदिवासी समाजातून येणाऱ्या माया इनवते. आणि चौथं नाव होतं ते मराठवाड्यातलं हिंगोलीची जबाबदारी ज्यांच्यावरती भाजपने टाकलेली होती, मूळच्या ते परभणीमध्ये राहायला आहेत, ते रामराव वडकुते. ही 4 नावं पाहिली तर शेवटची जी 2 नावं आहेत, इनवते आणि वडकुते, यांच्या नावाबद्दल फारशी कुठे बाहेर चर्चा नव्हती. अनेक दिग्गजांची नावं या रेसमध्ये होते, पण या दोघांनाच का संधी मिळाली याची भाजपने खूप वेगळ्या प्रकारे विचार केलेला आपल्याला दिसून येतो. पहिल्यांदा आपण विनोद तावडे यांच्या बाबतीमध्ये बोलूया. विनोद तावडे हे महाराष्ट्रामध्ये राजकारण करतोय. 2014ला ते आमदार झाले होते, शिक्षण मंत्री होते. मात्र 2019ला त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि ते निवडणुकीच्या मैदानामध्ये नव्हते. अशावेळी मंत्री राहिलेला माणूस एकतर पक्षाकडे आपली कैफियत मांडतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारी पत्रात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतो किंवा खुलेपणाने आपली नाराजी व्यक्त करतो. परंतु संघाच्या आणि भाजपची जी विद्यार्थी संघटना आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्याच्यामध्ये विनोद तावडे यांची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की भाजपमध्ये कुठल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे ते शांत पद्धतीनं पक्ष संघटनेमध्ये काम करत राहिले आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना अमित शहांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधनं पंकजा मुंडे यांनाही संधी देण्यात आली होती. मध्य प्रदेशचं त्यांना प्रभारीपद पण देण्यात आलं होतं. विनोद तावडे हे खूप शांतपणे आणि पक्षाला जे अपेक्षित काम आहे त्या प्रकारे ते काम करत होते. त्यांच्या कामाच्या उल्लेखामध्ये राष्ट्रीय स्तरावरचं आपण जर काम पाहिलं तर बिहारमध्ये नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेले होते आणि त्यांनी सत्ता स्थापन केली होते. कधी काळचा आपला मित्र आपल्याला सोडून गेलेला आहे, त्याला पुन्हा भाजपामध्ये आणणं, भाजपासोबत आणणं, सत्ता स्थापन करणं, याच्यामध्ये पडद्यामागं खूप मोठी कामगिरी विनोद तावडेंनी केली होती. त्यांनी पुन्हा भाजपची सत्ता तिथं आणली. त्यानंतर आत्ता पुन्हा भाजपचं आणि नितीश कुमारचं सरकार बिहारमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये पण विनोद तावडेंची खूप मोठी जबाबदारी, खूप मोठी भूमिका होती आणि त्यांचं प्रभारीपदसुद्धा पूर्वी त्यांच्याकडं बिहारचं होतं. ही त्यांची राष्ट्रीय लेवलची ही कामगिरी, ह्या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना हे आत्ताची राज्यसभा ही मिळालेली आहे. कारण की पक्षामधनं जेव्हा उमेदवारी मिळाली नव्हती तेव्हा त्यांनी कुठलीही नाराजी व्यक्त न करता पक्ष संघटनेने जे काम दिलं, जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली आणि जो पक्षाला अपेक्षित निकाल आहे तो यातनं दिला. म्हणजे यातनं भाजपने स्पष्ट संदेश दिलेला दिसतोय की तुम्ही पक्ष संघटनेमध्ये काम करा, निकाल द्या, पक्ष तुमचा नक्कीच विचार करेल. दुसरं नाव आपण नागपूरच्या माजी महापौर आणि ज्या सध्या विद्यमान नगरसेवक आहेत त्या माया इतनावे यांच्याविषयी आपण खरं तर बोलूया. कारण की ह्या चर्चेमध्ये त्यांचं नाव कुठंच नव्हतं. त्यांचं नाव चर्चेमध्ये येणं, त्यांना उमेदवारी मिळणं हे भाजपचं फार मोठं धक्कातंत्र मानलं जातं. जर माया इतनावे यांचा आपण प्रवास पाहिला तर ते आदिवासी नेते आहेत. भाजपच्या त्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी जे अनुसूचित जमातीची समिती आहे केंद्र लेवलची, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या सदस्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो, तिथं त्यांनी काम केलेलं आहे. 2009च्या आसपास त्या नागपूरच्या महापौर पण होत्या. पण त्यामुळे त्या एवढ्या भाजपच्या वर्तुळामध्ये एवढ्या प्रसिद्ध नव्हत्या की जेणेकरून त्यांचं नाव हे अचानक राज्यसभेमध्ये याच्यासाठी चर्चेत येईल. मात्र भाजपनी खूप बारकाईने विचार केला की आपल्याला आदिवासी नेत्याला संधी द्यायची आहे, जो संघटनेत काम करतोय त्याला आपल्याला संधी द्यायची आहे आणि सामाजिक समीकरण पण इथं कुठेतरी आपल्याला साधता येईल या विचारातनं इतनावे यांना ही उमेदवारी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. त्यांनी त्यांच्यासोबत काम केल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळं जो पक्ष संघटनेमध्ये काम करेल, जो पक्ष संघटनेला वेळ देईल, त्याचा विचार नक्कीच पक्ष कुठंतरी करेल हे या उमेदवारीमधनं दिसून येतं. आपण तिसऱ्या उमेदवारीबद्दल जर बोललो, रामराव वडकुते, ह्यांचं नाव येणं अनेकांना धक्कादायक होतं कारण की ते मूळचे भाजपचे नाही आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते.
मात्र त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण पूर्वीच म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते विधानसभा लढण्यास उत्सुक होते, मात्र त्यांना तिथं उमेदवारी मिळाली नाही. ते हिंगोलीमधनं लढायला इच्छुक होते, तर उमेदवारी मिळाली नाही. मात्र पक्षाने जे काम दिलं ते मागील 7 वर्षापर्यंत ते शांतपणे करत होते. ते कुठेही चर्चेमध्ये इथे आलेले नाही आहेत आणि त्यांच्या निवडीमागे जातीय समीकरण कुठंतरी आपल्याला इथं दिसून येतं, कारण की ते धनगर समाजामधनं येतात. परभणी आणि हिंगोली ह्या लोकसभेचा जर तुम्ही गणित पाहिलं तर ओबीसी फॅक्टर इथं फार महत्त्वाचा ठरतो, कारण की महादेव जानकर हे सुद्धा राष्ट्रवादीच्या कोट्यातनं लोकसभेला तिथं उभे राहिले होते आणि तिथं शिवसेनेचा उमेदवार संजय जाधव हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे तो ओबीसी फॅक्टर भाजपसाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. त्या फॅक्टरनी भाजपने विचार करत रामरावना इथं उमेदवारी दिलेली आपल्याला दिसून येते. धनगर समाज हा विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये भाजपच्या मागे फार मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आपल्याला दिसला. भाजपची ही मतपेढी जे भाजपचं माधव समीकरण आहे त्याच्यामध्ये हा समाज परफेक्ट बसतो. त्या समाजाला नेतृत्व देता यावं आणि मराठवाड्यातलं जे जातीय समीकरण आहे, मराठा समाजातनं जे आंदोलन झालं होतं तेव्हा जो ओबीसी समाज आपल्या मागं उभा राहिला होता, तर त्याला आपण नेतृत्व देतोय ह्या माध्यमातनं हा मोठा संदेश भाजपनी यांच्या उमेदवारीमधनं दिलेला आहे. चौथं नाव जे आहे ते रामदास आठवलेंचं आहे. उमेदवारीच्या बाबतीमध्ये रामदास आठवले हे RPI आठवले गटाचे प्रमुख आहेत. ते केंद्रात मंत्री आहेत मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये. सलग तिसऱ्यांदा ते मंत्री झाले आणि सलग तिसऱ्यांदा त्यांना राज्यसभा दिलेली आहे. भाजपनी मित्रपक्षासाठी आपली जागा सोडून एवढा मोठा त्याग करून रामदास आठवलेंना देणं हे खरं तर राजकीय ह्याच्यामध्ये खूप उलटसुलट चर्चा चालू आहे की भाजप सरपंच पदसुद्धा साधं कुणाला सोडत नाही, पण रामदास आठवलेंना त्यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यसभा सोडली, मंत्री केलेला आहे. याच्या मागचं नेमकं राजकीय गणित काय आहे? तर रामदास आठवलेंचा आपण इतिहास पाहिला तर ते आंबेडकरी चळवळीमधनं येतात, ते बौद्ध समाजातनं येतात आणि भाजपचा जे वोट बँक आहे ती बौद्ध समाजामध्ये आपल्याला दिसून येत नाही. मात्र रामदास आठवले सोबत असल्यामुळं या समाजामध्ये भाजपविषयी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा एक सकारात्मक संदेश जातोय की आम्ही एका नेत्याला संधी देतोय. आणि जर रामदास आठवलेंचं राजकारण पाहिलं तर ते फार बौद्धिक वर्तुळामध्ये ते फारसे प्रसिद्ध नाही आहेत. मात्र जे जिथं जिथं दलितांवर अन्याय होतात, दलितांच्या छोट्या छोट्या जाती आहेत, तिथं जर काय झालं तर ते तिथं प्रत्यक्षात जातात, त्यांच्याशी चर्चा करतात, तिथं तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. तो ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यामागे ठामपणे उभे राहतात. त्यामुळे तशी त्यांची ती इमेज आहे आणि त्या इमेजचा फायदा भाजपला देखील होतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. त्यामुळं ह्यांचं राजकारणामध्ये जर आपण विचार केला राजकारणाचा, तर रामदास आठवले हे कुठंतरी भाजपसाठी एक दलित समाजामध्ये प्लस पॉईंट ठरत आहेत. त्याच्यामुळे त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली असावी असं आत्ता दिसून येत आहे. शिवसेनेनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारीबाबत विचार केला तर खूप दिग्गजांची नावं यासाठी उमेदवारीसाठी चर्चेत होती. त्याच्यामध्ये राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित आहे अशा काही बातम्या माध्यमांमधनं येत होत्या. त्यानंतर गजानन कीर्तीकर हे उमेदवारीसाठी अडून बसले होते. आनंदराव अडसूळ यांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यानंतर संजय मांडलिक कोल्हापूरचे जे माजी खासदार आहेत ते सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. म्हणजे एवढे दिग्गज असताना साधारण ज्योती वाघमारे यांचं नाव होतं की त्या इच्छुक आहेत, पण त्यांना मिळेल याच्याविषयी खूप जणांना साशंकता होती, कारण त्या 2023मध्ये शिंदेंसोबत आलेल्या आहेत. आक्रमक चेहरा आहेत, सोलापूरच्या आहेत. काँग्रेसच्या सोलापूरच्या महिला आघाडीच्या त्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. टीव्हीच्या चर्चांमध्ये आपण त्या शिवसेनेच्या बाजू मांडताना दिसतात. त्यामुळं त्यांचं नाव असं पुढे येईल याची फारशी चर्चा कुठं दिसून येत नव्हती. मात्र एकनाथ शिंदेंनी धक्कातंत्र देत ज्योती वाघमारे यांचं नाव पुढं केलेलं दिसतंय. ज्योती वाघमारे यांचा आपण जर इतिहास पाहिला तर त्या आंबेडकरी चळवळीमधून येतात. त्यांचे वडील दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये सक्रिय होते, सोलापूरमध्ये नगरसेवक होते. स्वतः ज्योती वाघमारे ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होत्या. त्यांनी 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्या राज्यघटना, आंबेडकरवाद याच्यासाठी त्या व्याख्यानंही वेगवेगळ्या ठिकाणी देतात. म्हणजे आंबेडकरी चळवळीचा त्या एक प्रमुख घटक आपल्याला दिसून येतात. तेव्हा जर विचार केला, जातीय समीकरणानुसार जर विचार केला, तर दलित चेहरा आणि आक्रमक महिला हे कॉम्बिनेशन होतं, हे शिवसेनेसाठी कुठेतरी सूट होणारं कॉम्बिनेशन होतं. कारण की शिवसेना ही आक्रमक आणि लढाऊ संघटना आहे, रस्त्यावर उतरून लढाई लढणारी संघटना आहे. त्यासाठी आक्रमक चेहरा हे शिंदे त्या ह्याच्यासाठी शोधत होत्या. ज्योती वाघमारेंची इंग्रजीमध्ये PhD केलेली आहे त्यांनी. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरती शिवसेनेची बाजू पण त्या इंग्रजी माध्यमांमधून सुद्धा चांगल्या प्रकारे मांडू शकतात. आणि त्यांना ज्या भाषा येतात त्या 4 ते 5 भाषा येतात. त्याच्यामध्ये मराठी,
इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड ह्या 5 भाषा त्यांना येतात. या 5 भाषा अवगत असल्यामुळं त्या शिवसेनेची बाजू वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे मांडू शकतात. ह्याचा कुठंतरी शिंदेंच्या थिंक टँकनी विचार केलेला दिसतो. त्यामुळं अगदी दिग्गजांना बाजूला सारत दलित महिला चेहरा पुढे करून दलित समाजामध्ये आपली एक वोट बँक तयार करण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पण हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या घटना वेगाने घडत होत्या. म्हणजे शरद पवार हे इच्छुक आहेत हे सर्वात प्रथम शिवसेना म्हणजे ठाकरेंचे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र शरद पवारांकडनं तसं जाहीरपणे कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. त्यानंतर शिवसेना ही जागा लढवू इच्छिते असं आदित्य ठाकरेंकडनं आलं. त्यानंतर काहीसे संजय राऊत बॅकफूटवर आपल्याला गेलेले दिसतात. त्यानंतर काँग्रेसची याच्यामध्ये एंट्री झाली आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत आलं की ते काँग्रेसचे उमेदवार असतील म्हणून. कारण की शरद पवारांची नेमकी भूमिका समोर येत नव्हती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा त्याच दरम्यान चालू होत्या. विलिनीकरण होणार की नाही होणार, त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत असतील का नसतील, ह्या वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांमध्ये शरद पवारांच्या उमेदवारीबाबत आपण महाविकास आघाडी म्हणून काय निर्णय घ्यावा याच्यामध्ये संभ्रमावस्था दिसून येत होती. त्यामुळं शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडनं आपल्याला उमेदवारी मिळावी अशी रस्सीखेच चालू होती. काँग्रेसने असंही समीकरण मांडलं होतं की उद्धव ठाकरेंना विधान परिषदेची त्यांची मुदत आहे ती एप्रिल-मे महिन्यामध्ये संपतीये, तर त्यांना पुन्हा विधान परिषदेमध्ये असावीत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेमध्ये त्यांनी पाठिंबा द्यावा आणि ठाकरेंना आम्ही विधान परिषदेला पाठिंबा देऊ असं गणित काँग्रेसकडनं मांडण्यात येत होतं. तर शिवसेनेकडनं सांगण्यात येत होतं की आमचे 20 आमदार आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त संख्या आमची आहे आणि निवडून येण्यासाठी 37ची आवश्यकता आहे. काँग्रेस 16वरती आहे. त्यामुळं ज्याची संख्या जास्त त्या न्यायानं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं होतं. आणि त्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचं नाव त्यासाठी वारंवार चर्चेमध्ये येताना दिसत होतं. विनायक राऊत तिथनं इच्छुक होते. राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना नेमकी महाविकास आघाडीमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याच्याबाबत संभ्रम दिसून येत होता. याच दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. ते त्यांच्याशी संवाद साधत होते की उमेदवारी ही शरद पवारांना मिळावी. पक्ष हा महाविकास आघाडीसोबतच आहे आणि शरद पवार ही ची इच्छा असो नाही तर नसो, मात्र कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की शरद पवार हे राज्यसभेमध्ये असले पाहिजे. त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये चर्चा करत होत्या आणि आमचा पक्ष हा महाविकास आघाडीसोबतच आहे हा विश्वास त्या देत होत्या. त्याच दरम्यान कालच जयंत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि आत्ता आमचं विलिनीकरण होणार नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत हे स्पष्ट केलं. आणि त्यानंतर लगेचच शरद पवारांच्या उमेदवारीची घोषणा आपल्याला झालेली दिसून येते. शरद पवारांच्या उमेदवारीमुळं महाविकास आघाडीचं ऐक्य तर दिसून आलं, मात्र जर शरद पवार हे उमेदवार नसते तर अतिरिक्त 20 मतं ही शिवसेनेकडे होती, शिंदेंच्या शिवसेनेकडं, आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचे आता सुंदरताई त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे 3 मतं होती आणि काही मतं फोडून हा 8वा उमेदवार ते निवडून आणू शकले असते. जे फोडाफोडी करण्यासाठी जे भाजप ज्यामध्ये एक्सपर्ट आहे ते गणित त्यांना साधता आलं असतं. मात्र पवारांच्या उमेदवारीमुळं ते सगळं गणित बिघडलं आणि ही निवडणूक बिनविरोध झाली असं आपल्याला दिसून येत आहे. शरद पवारांच्या उमेदवारीमुळं 2 ते 3 प्रश्न आपल्याला निकाली निघालेले दिसत आहेत की महाविकास आघाडी आत्ता इथनं पुढं एकत्र राहील, महाविकास आघाडी म्हणूनच इथलं पुढचं राजकारण केलं जाईल. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा. राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे अजित पवार असताना चालू होत्या, त्याची घोषणा देखील होणार होती. दोन्ही साईडने दावे प्रतिदावे करण्यात येत होते. सुनीता पवार जे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात त्याचे प्रदेश अध्यक्ष तटकरे यांनी अशा चर्चा नव्हत्या, आम्हाला काही माहिती नव्हती अशी वक्तव्य केली. अजून आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडनं विचारणा करण्यात आलेली नाही आहे या प्रकारची वक्तव्य येत होती. मात्र आपल्या भूमिकेवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं याबाबत कुठंतरी स्पष्ट भूमिका घेण्यात येत नव्हती. मात्र ती आता स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे की आमच्याकडनं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो अजित पवार तेच आत्ता नाही आहेत, त्याच्यामुळं ह्या चर्चांना काही अर्थ नाही आहे आणि हे विलिनीकरण थांबलेलं आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा होतो की राष्ट्रवादीचं विलिनीकरण आत्ता तरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये होणार नाही. भविष्यामध्ये त्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र आत्ता त्या सर्व शक्यता शरद पवारांच्या उमेदवारीमुळं ते राज्यसभेवर गेल्यामुळं ह्या सगळ्या थांबलंय असं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा जी आहे या
या आत्ताच्या राज्यसभेच्या निवडणुकीवरनं आपल्याला दिसून येईल. कारण यातली तुम्ही जातीय समीकरणं पाहिली की जर तुम्ही भाजपचे उमेदवार पाहिले तर भाजपच्या उमेदवारांमध्ये विनोद तावडे मराठा, रामदास आठवले बौद्ध, त्यानंतर हिंगोलीचे जे त्यांना दिलेलं आहे रामराव हे धनगर, आणि त्यानंतर नागपूरच्या माजी महापौर आदिवासी, असं हे जातीय समीकरण हे चांगल्या प्रकारे साधलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं इथलं पुढचं राजकारण हे सामाजिक न्याय देताना प्रतिनिधित्व देतानाचं हे समीकरण घडणार आहे. कारण की पुढच्या ह्याच्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसीची आंदोलनं आहेत, ह्या सगळ्यांना तोंड देताना ही सामाजिक समीकरणं साधणं हे भाजपसाठी महत्त्वाचं आहे आणि त्या दिशेने त्यांनी ती पावलं टाकलेली आपल्याला दिसून येतात.